हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुमचं रुकी ऑन द वे या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सिंपल आणि टेस्टी असं सँडविच, तेही लेफ्ट ओव्हर बटाट्याच्या भाजीपासून। तर मी इथे घेतलेली आहे बटाट्याची भाजी, त्याचबरोबर ब्रेड, सॉस, मेयोनीज, चीज आणि बटर। तवा मी गरम करायला ठेवून दिलेला आहे। आता आपल्याला ब्रेडचे 4 स्लाइसेस घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आपण जी बटाट्याची भाजी घेतली होती त्यात आपण टाकणार आहोत थोडंसं मेयोनीज तुम्ही ब्रेडला असंही लावू शकता, पण मी इथे बटाट्याच्या भाजीत मेयोनीज टाकत आहे। छान अशी भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता जे आपण ब्रेडचे स्लाइसेस घेतले होते त्यावर थोडंसं बटर लावून घेऊयात। 2 ब्रेडच्या स्लाइसेसला बटर लावायचं आहे आणि 2 ब्रेडच्या स्लाइसेसला आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे। इथे तुम्ही हिरवी चटणी देखील वापरू शकता, पण मी इथे इन्स्टंट बनवत आहे, तर मी कुठल्याही झंझटीत पडलेलं नाही। जे घरात अवेलेबल होतं त्यांनी मी हे सँडविच पटकन बनवलं आहे। सकाळी मुलांना जर सँडविच द्यायचं असेल तर आपल्याला हे झटपट असं बनवता येतं। आता जी बटाट्याची भाजी होती ती आपण ब्रेडला लावून घेऊयात। छानपैकी ब्रेडला बटाट्याची भाजी लावून घेऊयात आपण आता। दोन्ही पीसेसला बटाट्याची भाजी छान लागल्या गेलेली आहे। आता आपल्याला यावर टाकायचं आहे चीज। भरपूर असं चीज आपल्याला टाकायचं आहे आता। आता आपण ब्रेड छानपैकी शेकून घेऊयात। यावर सुद्धा थोडंसं बटर लावून घेऊयात अगोदर। बटर छान प्रकारे लावल्यानंतर ब्रेड छान असे खरपूस भाजले जातात। या ठिकाणी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तवा देखील आपला गरम झालेला आहे। आता आपण ज्या साईडला बटर लावलं होतं ती साईड आपण पहिले तव्यावरती टाकूयात। आता वरच्या बाजूला सुद्धा आपण थोडंसं बटर लावून घेऊयात, जेणेकरून ब्रेड दोन्ही साइडून छान असे खरपूस भाजले जातील। तुम्ही या ठिकाणी टोस्टरचा सुद्धा वापर करू शकता। तुमच्याकडे जर टोस्टर असेल तर तुम्ही त्यातही करू शकता। छान असं त्याला शेप येतो त्यांनी, किंवा तव्यावर देखील छान असे भाजले जातात। बघू शकता एक साइडून आपले ब्रेड छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत। खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे। दुसऱ्या साइडून सुद्धा आपण त्याला छान असं भाजून घेऊयात। दोन्ही साइडून ब्रेड छान असे आपले भाजले गेलेले आहेत। एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत, जसे आपण टोस्टरमध्ये करतो तसेच झालेले आहेत। बघू शकता तुम्ही। कट करून दाखवते तुम्हाला। भाजी छान अशी स्टफ झालेली आहे। मुलांना सँडविच खूप आवडतात। तुम्ही देखील अशीच बटाट्याच्या भाजीचा वापर करता का? तर मला नक्की कमेंट करून सांगा।
अशा प्रकारे आपले सँडविच तयार झालेले आहेत. सिंपल आणि टेस्टी आणि झटपट असे बनणारे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.